स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये पाहायला मिळतोय तृणमूल सुद्धा आता 3 आकडी संख्या घेताना दिसती आहे। पण त्याचबरोबर अंकिता जाधव माझ्यासोबत आहेत, त्या नव्या तपशिलासह आपल्यापर्यंत आलेल्या आहेत। तामिळनाडूतून ही आकडेवारी सध्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। तामिळनाडूमध्ये सध्या चित्र बदलताना काहीसं दिसून येतंय। तर तामिळनाडूच्या कोलाथूरमधून स्टॅलिन हे पिछाडीवर पडल्याचं दिसून येतंय। त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी हे आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर येते। तर टीव्हीकेचे अध्यक्ष थलपती विजय हे गेल्या काही वेळापासून पिछाडीवरच असल्याचं दिसून येतंय। खरं तर विजय थलपती यांचा प्रचार फार मोठ्या पद्धतीने करण्यात आला होता। तर केरळमधली स्थिती सर्व 140 जागांचे कल हे हाती आल्याची माहिती समोर आलेली आहे। यूडीएफची 71 जागांवर आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। तर केरळमधली ही स्थिती आपण पाहतोय। एलडीएफ ही 61 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर केरळची ही आकडेवारी सध्या समोर येते। भाजप ही 6 जागांवर केरळमध्ये आघाडीवर आहे। तर पश्चिम बंगालमधली आकडेवारी भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये अजूनही चुरस असल्याचं दिसून येतंय। एकीकडे भाजपची 101 जागांवर आघाडी आहे, तर तिकडे तृणमूल काँग्रेसही सध्या 96 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर काँग्रेस केवळ 1 जागेवर सध्या आघाडीवर आहे। केरळमधली ही स्थिती, केरळमध्ये सर्व 140 जागांचे कल हे हाती आलेले आहेत। यूडीएफनं 71 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर सध्या एलडीएफ ही 64 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। एलडीएफनं 61 जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येतंय। केरळमधली ही आकडेवारी स्पष्ट होतीये। भाजपनं 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर केरळमधली ही स्थिती आपण पाहतोय। 5 राज्यांचे हे निकाल, 5ही राज्यांच्या या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सगळ्यात हाय व्होल्टेज जी लढत होतीये ती पश्चिम बंगालची होतीये। पश्चिम बंगालची ही आकडेवारी सध्या समोर येते। तर निवडणुकांच्या निकालांची ही आकडेवारी सध्या समोर येते। काँग्रेस केवळ 1 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर भवानीपूरमधून ममता बॅनर्जी या अद्यापही आघाडीवरच असल्याची माहिती ही समोर येते। तर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होती।